एके दिवशी बाबा घरी आले. ते येताच आईने तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्याचे ठरवले. ती मला सोबत घेऊन जाईल या विचाराने मनातल्या मनात आनंद होत होता. पण तिने मला सोबत घेतले नाही. बाबांना सांगून आई एकटीच गेली की मी माझ्या आईवडिलांच्या घरी जात आहे. आई आजारी आहे. 2 दिवसांनी मी स्वतः येईन. हे ऐकून बाबा खूपच खुश झाले. त्याचे नातेही विचित्र होते. आई घरी असेल तर बाबा बाहेर आणि बाबा घरी असतील तर आई बाहेर. मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे याने दोघांनाही काही फरक पडत नव्हता. बरं, मलाही त्याची आता सवय लागली होती. आईला कशाचे व्यसन लागले होते कुणास ठाऊक. तिला स्वतःच समजत नव्हते. होय, माझ्या नजरेत आईपेक्षा वडिलांची प्रतिमा चांगलीच होती हे नक्कीच खरे होते. बरं, मला वडिलांबद्दल जास्त काही माहिती नव्हतं. नवरा बायकोमधले वाढते अंतर मुलांसाठी किती घातक आहे हे आता मला जाणवत होते. मी पूर्णपणे एकटी होते. आज दुपारी शाळेतून घरी परतले. दरवाजा अजूनही उघडाच होता. फाईल हातात घेऊन मी व्हरांड्यात आले तेव्हा आवाज ऐकून मला धक्काच बसला. पुढच्या क्षणी मी या विचारात पडले. आज सकाळी आई तिच्या आईवडिलांच्या घरी निघून गेली. पप्पांच्या बेडरूममध्ये ही बाई कोण आहे असा विचार करत मी बेडरूमकडे निघाले. खिडकीचा दरवाजा बंदच होता. दाराला कडी लावलेली होती. आई बाबांना एकच बेडरूम होती. आतमध्ये कसं बघावं याचा मला फारसा विचार करावा लागला नाही. मी एक डोळा बंद केला आणि दुसऱ्या डोळ्याने दाराच्या त्या छोट्या छिद्रातून आत डोकवू लागले. पप्पा पूर्णपणे नग्न झालेले होते आणि ती स्त्री जिला मी अस्पष्टपणे ओळखले ती नाईटी गाऊनमध्ये होती. ती वडिलांसोबत एकदा दोनदा घरी आली होती. मी विचार केला तेव्हा मला तिचं नावही आठवलं. तिचे नाव होते रवीना. रवीना एक सडपातळ शरीराची सुमारे 20-23 वर्षाची सुंदर स्त्री होती. ती तिच्या आईपेक्षा सुंदर नव्हती किंवा कुरूपही नव्हती. आईला न आवडणाऱ्या बापाला त्याच्यापेक्षा लहान वयाने असलेली मुलगी आवडते याचे आश्चर्य वाटले. हा कसला देवाचा खेळ. दरम्यान रवीनाने नाईटी गाऊन काढला आणि बाजूला ठेवला. माझ्या तर पायाखालची जमीन निघून गेली. हे सर्व पाहून मला आश्चर्यच वाटले. हे आश्चर्यकारक आहे. इतकी विनम्र आणि सौम्य दिसणारी रवीना संभाषणात किती सक्रिय आहे. माझी आईसुद्धा रवीनासारखी सौम्य आणि साधी दिसते, पण त्या बाबतीत खूप वाईट आहे. मी एका दुष्ट पुरुष आणि दुष्ट स्त्रीचे मूल आहे. माझे भविष्य कसे असेल. मग रवीनाने पापाची उजवी मांडी घट्ट भेंजली, पण त्याला अजिबात राग आला नाही. उलट त्याने तिला अधिक प्रेमाने आपल्या मांडीवर बसवले. मला अजूनही आठवते की एकदा मी माझ्या वडिलांना गुदगुल्या करत असताना माझ्या गालावर त्याने चापट मारली. मला गैरवर्तन आवडलं नाही. मी नुसतंच माझ्या गालाला चोळत राहिले आणि आज पप्पा रवीनाच्या चुकीच्या वागण्याकडे लक्ष देत नव्हते. पुढच्या क्षणी मी बडबडलं, एवढ्या नाजूक क्षणात माणूस इतका संवेदनशील आणि सुन्न होतो की त्याला त्याच्या दातांचा आणि नखांचाही झटका जाणवू शकत नाही. इथून माझ्या मनाच्या कोपऱ्यात सेक्सचा आनंद होऊ लागला. सेक्सचा हा अलौकिक आणि अद्भुत पैलू टिपण्याचा प्रयत्न मी करत परत माझ्या बेडरूममध्ये गेले. दरम्यान वडिलांनी रवीनाकडे एकटक पाहिले आणि म्हणाले, तुम्ही मला खरोखर खूप आनंद दिला. माझी बायकोही मला आवडत नाही. ती म्हणते की तू 2-3 दिवस दाढी करत नाहीस, तुझ्याशी कोण बोलणार. तुझी दाढी माझ्या गालावर काट्यासारखी टोचते. रवीना, माझी दाढी अजूनही वाढलेली आहे. तुलाही माझी दाढी टोचते का गं. पप्पाचं हे बोलताच रवीना हसायला लागली आणि म्हणाली, डार्लिंग, तुझी बायको स्त्री आहे की मेणाची बावली. खरंच पुरुषांच्या दाढीचं टोचणं कधी स्त्रीला वेदना देत नाही. जेव्हा एखादा पुरुष तिला मध्येच सोडून जातो ना, तेव्हा स्त्रीला खूप वेदना होतात. तुम्हाला माहिती नाही का सेक्समध्ये स्क्रॅचिंग किती महत्त्वाचे आहे. दाढी फक्त खाजवण्याचं काम करते. देवाने काही विचार करूनच माणसाला दाढी दिली आहे. खरं सांगते, मला तू फक्त तुझ्या दाढीमुळेच आवडतोस. असे म्हणत रवीनाने
पप्पाला आपल्या मिठीत घेतले आणि त्यांच्या दाढीवाल्या गालावर तिचे गुळगुळीत मऊ हात घासू लागली. माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता. मी आश्चर्यचकित झाले आणि विचार केला, इथे कोणी कोणावर प्रेम करत नाही. इथे फक्त संभोग महत्त्वाचा आहे. रवीनाला पप्पा आवडतात कारण तिला पुरुषाच्या दाढीचे टोचणे आवडते आणि मम्मी वेदांत अंकलवर भुरळ पाडतात कारण ते सहवासाच्या कलेमध्ये पारंगत आहेत आणि त्यांचे गालही गुळगुळीत आहे. त्या दोघांनाही महिला आहेत, पण त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. कदाचित याच कारणामुळे स्त्री पुरुष आपल्या जीवनसाथींना सोडून दुसरीकडे कुठेतरी जातात. तुम्हीही वाहून जात नाही तर तुम्ही तुमच्या आवडीचा जोडीदार शोधता. मी पण एक स्त्री आहे. माझ्या विचारांशी सुसंगत असलेला माणूस मला आवडत नाही का? आपल्या आवडीची गोष्ट शोधणे किंवा मिळवणे चुकीचे आहे का? नाही. तर वडील, आई, वेदांत काका, रवीना वगैरे दिशाभूल किंवा भरकटलेले नाही. त्यांनी आपापल्या आवडीनिवडी साध्य केल्या आहेत. तितक्यात मी पाहिले की पापा रवीनाच्या अंगावर वाकून होते आणि त्यांचे ओठ रवीनाच्या ओठांचे चुंबन घेण्यासाठी उत्सुक होते. पुढच्या क्षणी मी माझ्या दोन्ही तळहाताने डोळे झाकले आणि मनात विचार करू लागले, अशी कोणती आग आहे जी स्त्रियांना पुरुषाकडे आणि पुरुषांना स्त्रीकडे भटकायला भाग पाडते? माणसाच्या हाताचा पहिला स्पर्श कसा असेल? कधीही पुरुषाच्या संपर्कात न आलेली स्त्री पुरुषाच्या हाताने स्पर्शाने किती रोमांचित होते. मित्रांनो, असेच आमचे व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.